नमस्कार. आज आपण पूर्णपणे आरोग्यदायी, लोहयुक्त आणि भरपूर सारे न्यूट्रियंट्स असणारे ड्रायफ्रूट आणि खजुरीचे लाडू करणार आहे. तर लगेच सुरुवात करू. काय काय साहित्य लागेल ते बघू. इथे काजू आणि बदाम अर्ध्या वाटीला थोडे कमी घेतलेले आहे. अर्धा वाटी काळे मनुके आणि अर्धा वाटी खोबऱ्याचा किस आणि 4 ते 5 चमचे मोठे तीळ घेतलेले आहे आणि 250 ग्रॅम खजूर बिया काढून घेतलेल्या आहे. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता एका कढईमध्ये मी 1 चमचाभर साजूक तूप टाकून हे बदाम फ्राय करून घेत आहे. थोडा कलर चेंज होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ. कलर चेंज झालेला आहे. आता लगेचच आपण यात काजू पण टाकणार आहे, कारण काजू लवकर फ्राय होता. बदामला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून मी अगोदर टाकले होते. 2 मिनिटं छान असे फ्राय करून घेऊ, परतवून घेऊ. मस्त खरपूस असे भाजले गेले आहे, काढून घेऊ. आणि पुन्हा त्याच कढईमध्ये तीळ टाकून घ्यायचे. पुन्हा याच्यामध्ये तूप किंवा तेल काहीच टाकायची गरज नाही आहे, त्यातच आपण तीळ टाकलेले आहे. तीळ पण छान असे कलर चेंज झालेला आहे, भाजले गेले आहे, ते पण काढून घेऊ. आणि पुन्हा त्याच कढईमध्ये तेल न टाकता, ऑइल न टाकता पुन्हा जो आपण खोबऱ्याचा किस करून घेतलेला होता तो टाकलेला आहे. त्याचाही छान असा कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा. आणि त्यातच काळे मनुके, मी मनुके कट करून घेतलेले आहे 2 पार्टमध्ये, म्हणजे लाडू बांधताना छान बांधले जातात. 2 मिनिटं फक्त परतवायचं आणि लगेच काढून घेऊ. आता सगळ्यात पहिले मी इथे बदामाचं कूट करून घेत आहे जाडसर. तुम्ही पहिले कूट करून आणि नंतर फ्राय केले तरी चालतील. आणि आता त्यातच मी काजू टाकलेले आहे. मस्त असा जाडसर कूट आपला इथे तयार झालेला आहे. परत आहे त्याच कढईमध्ये मी इथे 2 छोटे चमचे साजूक तूप घेतलेला आहे. आणि आपण ज्या बिया काढून घेतलेल्या आहे खजुरीच्या, ते 250 ग्रॅम खजूर मी यात टाकली आहे. आणि चमच्याने थोडी आपण मिक्स करून घेऊ. हळूहळू ती सॉफ्ट व्हायला लागते. पहिले चमच्याने एखादा मिनिट मिक्स करायची आणि नंतर जो मॅशर आहे त्याने स्मॅश करायची, म्हणजे ती लवकर स्मूथ होते, सॉफ्ट बनली जाते. खूप झटपट होतात हे लाडू आणि खूप जास्त साहित्य किंवा मेहनत पण लागत नाही. आणि जे स्मॅशरला चिकटलेलं आहे ते एका चमच्याने इथे काढून घ्यायचं. आणि आता यात फ्राय केलेले खोबरं, मनुके, तीळ आणि काजू बदामाचा जो कूट आहे तो टाकून द्यायचा. तुम्हाला अक्रोड वगैरे अजून दुसरे ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर ते पण टाका. आणि पुन्हा एकदा स्मॅशरने आपण छान असं स्मॅश करून घेऊ. अगदी सॉफ्ट झालेला आहे. आता काढून घेऊ. 5च मिनिटं आपण ही प्रोसेस करायची, खूप जास्त वेळ करायची नाही, नाहीतर करपून जाते. आता लाडू बांधून घेऊ. छोटा पोर्शन घ्यायचा आणि गोलाकार असे लाडू बांधून घ्यायचे. अगदी इझिली बांधले जातात आणि त्यात काही तूप किंवा गूळ टाकायची अजिबात गरज पडत नाही, कारण की खजूर ऑलरेडी अगदी सॉफ्ट होऊन जाते 5 मिनिटांमध्ये. इथे मस्त छान असे आपले लाडू बांधून झालेले आहे. कलर पण अगदी सुंदर आहे आलेला आणि खूप छान दिसत आहे. आणि टेस्टला तर अप्रतिम लागतात. ज्यांना हिवाळ्याचे लाडू आवडत नसतील त्यांनी नक्की हे लाडू घरी ट्राय करा आणि एकदा टेस्ट करा. तर असे आरोग्यदायी, हेल्दी आणि लोहयुक्त लाडू आपले इथे तयार झालेले आहे. कलर, टेक्स्चर आणि टेस्ट अप्रतिम आहे. एक लाडू मी इथे तुम्हाला फोडून दाखवते. आतमध्ये पण अगदी सॉफ्ट आहे. आणि हे लाडू तुम्ही एखाद्या पॅक डब्यात, फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर पण साधारण 2 महिने आरामात ठेवू शकता. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.